राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याने सोलापुरात शोककळा पसरली आहे. सोलापुरातून शेकडो कार्यकर्ते बारामतीकडे रवाना होत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे कार्यकर्ते सोलापूरहून बारामतीकडे जाताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. अजितदादांच्या मृत्यूची वार्ता ऐकताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते सुहास कदम यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते सोलापुरातील मुख्य चौकात थांबून रडत होते. अजितदादांसारखा नेता महाराष्ट्राला मिळणार नाही असं सांगत सुहास कदम व त्यांच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. अजितदादांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते ढसालसा रडत होते. अजितदादांचा मृत्यू झालेला आहे, त्याचा निधन आलेला आहे, प्लेन क्रॅश झालेला आहे. तर सोलापूरचे राष्ट्रवादी थोडं काय दुखवत आहेत, काय स्मशान शांतता दिसते सोलापुरात? सकाळी आलेली बातमी ही अत्यंत वेदनादायी आहे. संपूर्ण महाराष्ट्राला झटका लावणारी बातमी आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या पटलावर जर कोणता नेता असेल तर त्याचं नाव फक्त अजितदादा आहे. अजितदादांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राचा खरा विकास झालेला आहे. आज सोलापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरलेली आहे. अजितदादा म्हणजे एक धुरंधर, हसतमुख, चालतं बोलतं राजकारणाचं विद्यापीठ म्हणून अजितदादांची ओळख होती. अजितदादा म्हणजे एक विकासाचा वादा असणारा पक्का वादा म्हणजे अजितदादा होते. आज अजितदादांची बातमी आमच्यासारख्या सर्वसामान्याला शून्य करणारी आहे. आज एक प्रश्न निर्माण झालेला आहे की ह्या पृथ्वीवर देव आहे की नाही, की चांगल्याच माणसाला तो देतोय. देवाला देखील प्रश्न पडला असेल की आज आपल्या हातून फार मोठी चूक झालेली आहे. दादांच्या बाबतीमध्ये सांगण्याच्या अनेक अशा गोष्टी आहेत, परंतु त्या गोष्टी आज प्रत्यक्षामध्ये एक स्वप्न बघून राहतील आणि दादाची जागा या महाराष्ट्रामध्ये कोणी घेऊ शकणार नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याची ताकद असू दे, जनतेची ताकद असू दे, दुःख असणाऱ्या माणसाला पाठीशी उभं राहून त्याला सुखामध्ये रूपांतर करणारा जर नेता कोण असेल तर ते अजितदादा आहेत. आज आदरणीय दादांना मी खूप आज आठवणीतले दादा आहेत. आज आम्ही दादाला कधी विसरणारे कार्यकर्ते नाही आहेत, पण नेत्याच्या मनात जे काय होतं ते फार चुकीचं होतं आज आम्ही सांगू शकतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राची शान, गोरगरिबाचं दैवत म्हणजे वाघू म्हणून ठरणार नाही, एक कार्यकर्ता सांभाळणारा नेता आज आपल्यातनं हरपला आहे. कारण अजितदादा म्हणले की कार्यकर्त्याला आमच्या अपंग माणसाला ऊर्जा यायची, पण नीतीनं आज घाला केला. दादा आमच्यातनं निघून गेले, तर दादा आमच्या निघून गेले तर दादा अमर राहिले आमच्या कार्यासाठी. एक कार्यकर्ता कसा चळवळीला उभा असतो हे दादांनी शिकावं. तुम्हाला दादांनी काय मदत केली होती? अजितदादांनी, माझ्या आईचं गाव बारामती आहे, माझ्या आईचं गाव लासून आहे, तर माझ्या अपंगचं महामंडळ प्रकरण साहेब 5-6 महिन्याखाली चालते, तरी माझी फाईल मंजूर होऊन होती. तर अजितदादाला मी भेटलो तर दादाने माझं फाईल एका अपंगाची 2 दिवस फाईल मंजूर केली. दादामुळे मला 5 लाख मंजूर झाले. दादा तुमच्या जाण्यानं तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. एक अपंग कार्यकर्ता आहे. दादांसोबत फोटो वगैरे आहेत, व्हिडिओ वगैरे? तसं फोटो काय नाही, मी दादा पुढे फोनवर बोललो होतो. दादा माझी फोन तेवढं आठवण राहिली. दादा आमचा आज निघून गेले. दादा समर्थ सोलापूर ग्रामस्थ व बानेगाव ग्रामस्थतर्फे तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.